नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळी सकाळी असं पहिली सुरुवात केलेली आहे मी. तिळाचे लाडू बनवायचे तर इथे 1 किलो गूळ घेतला आहे चिक्कीचा, शेंगदाणे अर्धा किलो घेतले आणि 1 किलो तीळ येतं. शेंगदाण्यामध्ये एक अर्धा खडा असला ना तर तो पण मी आता निवडून घेते आणि तीळ पण चाळून घेतले त्याच्यामध्ये काय नव्हतं, चांगले होते तीळ तर मस्त असे गावरान तीळ येतं. तर ह्याचा कलर तुम्हाला असा दिसत असेल पण एकदम गावरान आहेत, त्याच्यामुळे ह्याचं पॉलिश वगैरे काही केलेलं नाही. नाही तर आपण बाजारात किंवा दुकानामध्ये घेतो ना त्याला पॉलिश केलेली असते. तर हे एकदम असे छान गावरान तीळ येतं. तर शेंगदाणे मी असे थोडेसे बारीक करून घेते, पाकळ्या करून घेणार आहे, त्याच्यामुळे आधी भाजून घेते. भाजल्याच्या नंतर काय होतं, एकदम असे फुटतात आणि त्याची सालं पण निघतात आणि 2-2 पाकळ्या तयार होतात. तर याच्या आधीसुद्धा मी लाडू केले होते तिळाचे, पण त्याच्यामध्ये मी काही शेंगदाणे वगैरे काही टाकले नव्हते, फक्त तीळ आणि गूळ टाकला होता. तर आता म्हणलं चला शेंगदाणे टाकूनसुद्धा बनवते, तर तुमच्यासोबत शेअर करते तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी. तर मस्त असं माझं सकाळचं 11-12 वाजताचं काम चालू आहे. त्याच्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे, पण म्हणलं चला आधी तिळाचे लाडू बनवून घेऊया आणि मग नंतर बाकीचे कामं करूया. तर आता इथे शेंगदाण्याचे मी थंड होऊ दिले, त्याचे पूर्ण सालं काढले आणि पाकळ्या करून घेतल्या. तर अशा पाकळ्या लाडूमध्ये दिसायला पण छान वाटतात आणि खायलासुद्धा एकदम मस्त. तर आता इथं तीळ पण थंड करून झालेले आहेत. थंड झाल्याच्या नंतरच मी आता अर्धे तीळ बारीक करून घेते आणि अर्धे तीळ आहेत ना असेच अख्खे ठेवणार आहे, कारण तिळाने काय होतं, अख्ख्या तिळाने लाडूवर पण चांगली चमक येते आणि दिसतात पण तिळाचे लाडू आहेत म्हणून. फक्त थोडेसे मिळून येण्यासाठी मी अर्धे बारीक करून घेते जाडसर. आता हे बारीक करून घेते, त्याच्यानंतर मग शेंगदाणे तर काय बारीक करणार नाही, फक्त पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत, तेच त्याच्यामध्ये आता सगळे एकत्र मिश्रण करून घेणार आहे. तोपर्यंत इकडं गूळसुद्धा मी कापून ठेवला होता. चिक्कीचा गूळ आहे. आता मी चिक्कीच्या गुळाचे लाडू आहे ना पहिल्यांदाच बनवते, कारण मी हमेशा लाडू बनवते तर आपल्या साध्या गुळाचीच बनवते, पण आता हे चिक्कीचा गूळ पहिल्यांदाच बनवते. बघू कसे होते, तर मला थोडासा अंदाज पण नाही आहे की चिक्कीच्या गुळाचे लाडू कसे होतात, तर मी काय बनवले नाही तर. पण आता हे मला आलेले आहेत बाहेरून करायला, त्याच्यामुळं त्यांनी दिले सगळं सामान, तर मग आता चिक्कीचेच दिलेले आहेत गूळ, तर तेच करून बघते आता कसे होतात. तर म्हटलं चला मग आता मस्त मिक्स करून घेतले, शेंगदाण्याच्या पाकळ्या पण टाकून घेतल्या आणि फक्त आता गुळाला आहे ना पाक करून घ्यायचा आहे. करायला सोपी पद्धत आहे, बनवायला वेळ नाही लागत, फक्त लाडू वळायला थोडासा वेळ लागतो. तर होतात पटकन. थोडंसं आता तूप टाकून घेते कढईमध्ये आणि त्याच्यानंतर मी गूळ पण बारीक असा सुरीने कापून घेतलेला आहे. तो चिकट होता एकदम, चिक्कीचा गूळ असल्यामुळं काय झालं, एकदम चिकट लागायचा हाताला. मग बळबळ मी सुरीने कापून घेतला. ते प्लेटमधून सुद्धा तो गूळ खाली पडत नाही. आणि मी आपलं नेहमी बनवायचे तर गावरान आपल्या घरच्या गुळाचंच बनवत होते, कारण हे चिक्कीचा गूळ मी कधी आणला पण नव्हता. पण आता दिलं आहे दुसऱ्याने करायला, तर मग त्यांचं सामान आहे आणि माझी मेहनत आहे. तर आता फक्त इथं मी आता असा पाक करून घेतला तूप टाकून आणि मिश्रणामध्ये आता एकत्र कालवून घेते आणि छानपैकी लाडू वळून घेते. तर आता पाक हे ना थोडासा मी जास्त वेळ नाही ठेवला, 2 ते 3 मिनटंच कढईमध्ये शिजून दिला आणि नंतर खाली सगळं सामान घेतलं. आता खाली बसून लाडू वळवते बसून, कारण एवढा वेळ किचनमध्ये उभा राहिलं तर मग पाय तर पूर्ण दुखायलाच लागतात. तर आता इथं छानपैकी एकत्र मिश्रण केलं आहे, त्यात सगळं टाकून घेतलं शेंगदाणे, विलायचीचं आणि सुंठ पावडर आहे ना ती थोडीशी माझी घरामध्ये असती केलेली, थोडीशी मी 1 चमचा त्यात पण टाकून घेतली, कारण त्याने पण असा खमंग सुवास येतो, त्याच्यामुळं टाकली. आता हे मिश्रण मी थोडंसं थंड होऊ देते, कारण एकदम असं गरम असतंय ना जास्त, हाताला पण चटका लागू शकतो, त्याच्यामुळं म्हणलं चला आता मी थोडं थंड करायला ठेवते आणि नंतर मग लाडू वळायला घेते. तर लाडूला थोडासा तुपाचा हात लावूनच वळायला लागतील, कारण चिक्कीचा गूळ असल्यामुळं खूप चिकट होतो हे. तर मग चला मस्त आता लाडू पण वळून झाले, तर त्याच्यानंतर मला अजून स्वयंपाक करायचा आहे, कारण आता वाजलेत जवळजवळ 1 ते 1:30, अजून स्वयंपाक बनवला नाही. म्हणलं हे सगळा पसारा आवरून घ्यावा लाडूच्या, त्याच्यानंतर स्वयंपाक करावा, कारण सकाळी नाश्ता केल्यामुळं मग म्हणलं चला आज थोडंसं उशिरा केलं तरी काय नाही, कारण आता हे दुसऱ्यांनी मला ऑर्डर दिली होती तिळाच्या लाडूची, त्यांचे हे सगळे मी बनवून आता साईडला ठेवते. तर एवढे लाडू झालेले आहेत मस्त असे, जरा वेळ हवेला ठेवते, थंड होऊ देते. त्याच्यानंतर मग मी लगेचच तांदूळची भाजी होती आणलेली, तर ती पण निवडून घेतली
आणि मस्त अशी लाल दांड्याची तांदूळची भाजी गावरान आहे. कारण अशी काही इकडं मिळत नाही, पण चांगली जोडी मिळाली मला, तर छान होती अशी. मग मी काय केलं, ती खुडून घेतली सगळी आणि एकदम कवळी होती, अजिबात कडक नव्हती. तर मस्त मिरची आणि लसूण. तर ही भाजी आहे ना, खायला पण खूप आयुर्वेदिक आहे, त्याच्यामुळं कधीतरी ही भाजी मिळते. आमच्या तिकडं तर असते गावाला, पण इकडं मिळत नाही. इकडं ती वेगळीच चवळी असते, ती चवळी नाही आवडत, त्याची चव पण चांगली लागत नाही. पण ही तांदूळक्याची भाजी आहे ना, खूप टेस्टी लागते आणि भारी पण लागते. तर मस्त असं मग लसूण मिरची आणि त्याच्यावरच केली, शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीच टाकायची गरज नाही याला, फक्त लसूण मिरचीची फोडणी द्यायची आणि मस्त भाजी थोडीशी वाफेवर शिजून द्यायची, पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. तर आता मग त्याच्यासोबत दुपारी म्हणलं चला भाकरीच बनवते, तर बाजरीच्या भाकरी पण बनवल्या 2-3 आणि मग भाजी तांदूळक्याची झाली. त्याच्यानंतर आता थोडीशी वालाची शेंग होती, तर मग कढईमधली भाजी काढून ठेवली आणि त्याच्यातच वालाची शेंग पण टाकली. म्हणलं थोडंसं रस्सा ठेवून वालाची भाजी करते आता, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे तर टाकते, तुम्हाला तर माहीतच आहे. पण ही पण भाजी आहे ना, खूप खायला टेस्टी लागते. कुठले मसाले वाटण वगैरे वाटायची गरज नाही, तर पटकन पण होती आणि खायला पण चांगली लागते. तर आता वालाच्या शेंगा मी आधी निवडून घेतल्या होत्या, त्याच्यात तेल टाकून घेतलं, धुवून घेतलं, त्याच्यानंतर लसूण तिखट टाकून घेतलं आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट फक्त खालीवर करायचं, चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं 1 गल्लासभर पाणी टाकायचं, जास्त पण पाणी ठेवायचं नाही, त्याच्या अंगापुरतं पाणी ठेवायचं भाजीच्या, म्हणजे भाकरीसोबत खायला खूप टेस्टी लागते. तर असा होता माझा दुपारचा स्वयंपाक. आता मी भाजी शिजून देते आणि बाकीचे सगळे कामं अजून जेवण करायचे आवरून घेते आणि थोडंसं बाहेर पण जायचं आहे. चला मग या तुम्हीसुद्धा दुपारचं जेवण करायला. मस्त कालचं पनीर पण होतं, पनीर आणि पालक बनवलेलं, ते पण थोडंसं घेतलं गरम करून आणि मोळा. आता असं जेवण करून नंतर मग थोडा वेळ आराम केला, बाकीचे कामं आवरून घेतले आणि त्याच्यानंतर मग 6 वाजले. म्हणलं चला आता दिवसभर घरातले कामं चालूच होते, तर थोडंसं बाहेर जाऊया. छकुली या या इकडे या. बाहेर गेल्याच्यानंतर खाली सोसायटीमध्ये आले, थोडा वेळ बसले इथं, कारण खाली छान अशी हवा वगैरे सुटली होती आणि तिथं पण चांगलं वाटतं बसायला. बायका बसलेल्या असतात, पण एवढ्या लवकर कोणी येत नाही. जेवणं वगैरे केले ना संध्याकाळी, मग राऊंड मारायला येतात, पण माझं काही येणं होत नाही संध्याकाळचं जेवण झाल्याच्यानंतर, कारण मग आम्ही नाही येत खाली. एकदा स्वयंपाक वगैरे आवरलं, जेवलं की सकाळच्या उठायच्या तयारीसाठी लवकर झोपायला लागतं. तर आता इथं मस्त सोसायटीत थोडा वेळ बसले मी इकडं तिकडं आणि जायचं होतं थोडंसं बाहेर, तर म्हणलं चला आता खूप दिवस झालं घरात बसून पण कंटाळा येतो सारखा, थोडंसं राऊंड मारून यावं. तर आमच्या तिकडं कॉर्नरला गेलो होतो सगून चौकापाशी, तिथं मस्त असं थोडंसं आम्ही खायला पण मागितलं, मंचुरन आणि कोबीचे भजे पण आणि मंचुरन पण, चायनीज भेळसुद्धा. म्हणजे असं 2 प्लेट मागितले आणि मस्त तिथं थोडंसं खाल्लं. त्याच्यानंतर मग परत घरी आलो. छान असं तिकडे थोडंसं बाहेर गेल्यावर संध्याकाळी ते पण चांगलं वाटतं, सारखं घरात घरात म्हणलं ना. मग असं होता माझा सकाळपासून ती संध्याकाळपर्यंतचं रुटीन. चला मग कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आवडत असले व्हिडिओ तर पूर्ण पाहत जा आणि पाहतच जा व्हिडिओ पूर्ण. तर छानपैकी तिथं दुकानं वगैरे आहेत. मस्त बसले मी थोडा वेळ आमचं मंचुरन आणि चायनीज भेळ येईपर्यंत, कारण आता तिथं बनवायला पण वेळ लागतो ना, गरम गरमच देतात खायला. तर म्हणलं चला आता खूप दिवस झालं थोडंसं खाऊया. मस्त बसले मी खाली, तोपर्यंत तिकडं तयार होत होतं गरम. मग इथं मस्त झाड दिसतच असेल तुम्हाला, किती छान येते. मी नेमकी त्याच्या खाली बसले, बघते तर मोबाईलमध्ये कॅमेरा चालू केला, तर मस्त झाड दिसत होतं. मग झालं माझं शूटिंग काढायची सुरुवात. तर छानपैकी आता इथं चायनीज भेळ आलेली आहे, ती आधी खाऊन घेतो, त्याच्यानंतर मग मंचुरियन. तर थोडंसं बाहेर गेल्याच्यानंतर कधीतरी, रोज तर कोण नाही जात, पण असं गेलं कधी तर. चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.